याच्या पुढचा पॉइंट, ऑब्जेक्टिव्ह ऑफ बुक किपिंग. ऑब्जेक्टिव्ह ऑफ बुक किपिंग. ऑब्जेक्टिव्हचा अर्थ काय होतो? हेतू. बुक किपिंग करण्याचा हेतू काय, की हे कशासाठी आपल्याला लिहून ठेवावं लागतं. आता याच्यातला एक प्रमुख हेतू आहे तो म्हणजे डेट वाईज रेकॉर्ड मिळतात आपल्याला. डेट वाईज रेकॉर्ड. डेट वाईज रेकॉर्ड म्हणजे जसे जसे रेकॉर्ड होत जातात, जसं जसं बिझनेस मध्ये रेकॉर्डिंग केलं जातं, म्हणजे तारखेनुसार रेकॉर्डिंग होतं ना, मग ते रेकॉर्डिंग आपल्याला उपलब्ध व्हावं म्हणून आपण बुक किपिंग करत असतो. अजून याच्यातलं दुसरं ऑब्जेक्टिव्ह काय असतो? सिस्टमॅटिक आणि सायंटिफिक रेकॉर्डिंग हा याचा दुसरा हेतू आहे. म्हणजे व्यवस्थितपणे लिहून ठेवणं हा याचा दुसरा हेतू आहे. व्यवस्थितपणे लिहून ठेवणं म्हणजे आपल्याला जसं काल आपण पाहिलं होतं की परचेस बुक, सेल्स बुक, कॅश बुक हे वेगवेगळे बुक असतात. मग प्रत्येक बुक मध्ये कसं लिहून ठेवायचं हे आपल्याला प्राप्त व्हावं म्हणून आपण बुक किपिंग करत असतो. हे सगळं जर केलं तर काय तयार होईल? रेकॉर्ड तयार होईल. बरोबर. कॅन बी युज्ड ॲज परमनंट रेकॉर्ड. बरोबर ना? आपल्याला परमनंट रेकॉर्ड प्राप्त होतील याच्यातून. कायमस्वरूपीचं आपल्याकडे लेखाजोखा उपलब्ध असेल. म्हणजे माझ्याकडे अजून सुद्धा 10-12 वर्षापूर्वीचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी मला किती फी पेड केली होती, काय पेड केली होती, ते माझ्याकडे अजूनही ते रेकॉर्ड उपलब्ध आहेत. अजून याचा उपयोग कशासाठी होतो? टू फाइंड प्रॉफिट अँड लॉस ऑफ द बिझनेस. प्रॉफिट लॉस ऑफ बिझनेस. आपल्या बिझनेसमध्ये आपल्याला प्रॉफिट आणि लॉस किती झाला हे जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? बुक किपिंग. म्हणजे लिहून ठेवलं असेल, जसं आपली काल चर्चा झाली आहे, आपण जर एकूण एक पॉइंट जर लिहून ठेवलेला असेल तर आपल्याला बिझनेसचा प्रॉफिट लॉस कसा समजेल? एक्झॅक्ट प्रॉफिट लॉस समजेल. अजून टू फाइंड पेएबल्स, रिसिवेबल, assets and liabilities of business. आपल्या बिझनेसला आपल्याला किती रुपये घेणं आहे, किती देणं आहे, आपली संपत्ती किती आहे, आपल्याला कोणाला किती द्यायचे आहेत, ही सगळी माहिती आपल्याला कधी कळेल? जर ते लिहून ठेवलं असेल तर. आता कसं असतं, तुमचा माझा ट्रान्झॅक्शन सोपी आहे, 1 to 1 ट्रान्झॅक्शन. आपली फी होती इतकी, त्याच्यातले इतके दिले, विषय संपला. पण जो बिझनेसमॅन असतो तो एकाच माणसाशी फक्त एकदाच व्यवहार करतो का त्याचं देणं घेणं सुरूच असतं? मग देणं घेणं सुरू असेल तर तेव्हा ऍक्च्युअल किती द्यायचे होते, किती राहिले किंवा एक्स्ट्रा दिले गेले हे कधी समजेल? जर ते प्रॉपर लिहून ठेवलं असेल तर आपल्याला एक्झॅक्टली समजेल की किती द्यायचे होते, किती दिले, किती राहिले, किती काय झालं. येतंय का लक्षात? अजून बुक किपिंगचा पुढचा फायदा काय? तर बुक किपिंगचा पुढचा फायदा आहे हेल्पफुल इन comparison of current year and last year. आपल्याला आपल्या बिझनेसची जर तुलना करायची असेल की मागच्या वर्षी आपण कुठे होतो आणि ह्या वर्षी कुठे आहोत, याची जर आपल्याला तुलना करायची असेल तर आपल्याला लिहून ठेवलेलं सोपं जाईल. जसं माझ्याकडे लिहून ठेवलेलं आहे मागच्या वर्षी, म्हणजे 2024-25 चे रेकॉर्ड आहेत आणि 25-26 चे पण रेकॉर्ड आहेत. मागच्या वर्षी मला प्रॉफिट झाला 100 रुपये, या वर्षी प्रॉफिट झाला 150 रुपये. मग कंपॅरिझन केल्यानंतर मला इझिली लक्षात येईल ना की मला प्रॉफिट झालाय का लॉस झालाय. याच्यासाठी आपण बुक किपिंग करत असतो. येत आहे लक्षात? चला लिहून घ्याल हे पण वहीमध्ये.